नमस्कार मास्टर रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि माझ्यासोबत आज कोण आहे माहिती आहे का? हे ठोंबरे बाई होय, नेहा ठोंबरे. आणि इंस्टावर हे लय फेमस आहे बा, आपल्यापेक्षा जास्त फेमस आहे. अजी हो ना वा, मला त्या दिवशी गेलतो ना आपण त्या कार्यक्रमामध्ये, हा तेव्हा मला समजलं की लय बाईचं माहोल आहे म्हणून. तर ठोंबरीन बाई, मला एक सांग, तू ना केव्हापासून सुरू केलं कार्यक्रम? सर तसं तर नाटकांमध्ये काम करत होती, लहानपणीपासून नाटकी होती, मला हरकत नाही, नौटंकीबाज म्हणू शकतो. पण लॉकडाऊन पासून खास शॉर्ट व्हिडिओज मध्ये जास्त आली. त्याच्या आधी स्टेज जास्त करत होती, नाटकांमध्ये काम वगैरे असं. गावात म्हणा नाही हो, माझं शिक्षण पुण्याला झालंय, पुण्याला. मुंबईला केलं तर तिथे नाटकांमध्ये थोडासा जास्त वाव स्कोप मिळाला म्हणू शकतो. आणि मग असं कसं वाटलं की आपल्या विदर्भाच्या भाषेमध्ये एक भाषा तर होतीच, त्यातच आहे भाषा. त्याच्यामुळे जेव्हा काही मिळालं डायलॉग वगैरे, पहिली भाषा आपलीच भाषाच येत होती. तर मला आवडते पण खूप आपली वऱ्हाडी भाषा, त्याच्यामुळे मग त्याच्यात बोलायला अजूनच मजा येत होती. की एखादी वाक्य जेव्हा आपण कॉन्व्हर्सेशन वऱ्हाडी भाषेत करतो तर ते एकदम रोचक होतं. तर असंच टाइमपास एक दोन व्हिडिओ करून पाहिले तर ते एकदम व्हायरल झाले आणि छान प्रतिसाद मिळाला. तर मग ते चालू जमलं जुगाड. आता हे ठोंबरेबाई नेमकं करते काय? काही लोकांना पाहिलं असेल, काही लोकांना नसेल पाहिलं. हे बघा बरं झलक. नाही मला जिम नाही लावायचा आहे. माय पोट्ट्यानं 10,000 रुपयाचा जिम लावला जानेवारी 1 पासून. हो, आणि जात एकही दिवस नाही. तुम्ही जरा पाहाली आलती का कुठं टाकले म्हणलं त्यानं 10,000. काय आहे जे असं जिम मध्ये 10,000 रुपये कायचे घेता तुम्ही? अच्छा हो का? हे जे मागची मशीन दिसून राहिली, अच्छा इथं धावते, ते तर बाहेरही धावू शकते. धावते का पण तू पोट्टा येऊ? इथं येऊन धावते आणि तिथं घराजवळ दळणाचा डब्बा घेऊन यायला लावला तर ढुंगणा खाली गाडी पाहिजे यायच्या. अरे बाप्पा हे एवढाले वजन उचलते का माझा पोट्टा? हो का? आणि घरी त्याच्या आंघोळीची बाल्टी मला उचलून टाका लागते त्याच्या अंगुनीत. हो नाही तर काय तर. आणि याचे पैसे देऊन राहिला का तो इकडं? वा वा वा, जिम केलं तर डाएट कर लागते का? असं काय? मी एवढा मेहनतीनं पोया टाकतो, ते नाही पाहिजे. आणि बाहेर जाऊन ते कोणत्या वेळेस सलादी फलादी हे खाते, त्यामुळे 10,000 बाहेर येऊ तर नाही राहिला पोट्टा तुमच्या जिम मध्ये. फसल्याचे काम नाही तर काय तर. आणि इकडे पैसे माय. तर हे एवढं जे आज तुम्ही तामझाम बनवलेलं आहे, तर आज तुम्ही असं काय म्हणजे मला असं काय चालणार आहे तुम्ही आज मला सांगा. अहो तुला एक असा गावरानी आयटमच चालतो. एक मध्ये आमचा एक ओळखीचा भेटला आणि तो म्हणे का ते हे बनवतो का म्हणे, माई माय म्हणे ते याच्यातले हे बनवे का दह्यातले मुटकुळे. अच्छा म्हटलं दह्यातले मुटकुळे काय हो बापू? मग त्यांना असं काहीतरी सांगितलं. म्हटलं हे चांगलं आयटम आहे. पण हा जास्त कठीण नाही ना आमच्यासारख्या नेट लागा बाय. हो मी ऐकलं नेट लागा. तू बम ठसवाय, तुला काही येत नाही स्वयंपाकातला. नेट लागा बायाला जमलं पाहिजे खास. म्हणजे जेवते का? जेवतो मी डब्बा लावला. हो बरं आता तू इकडं हो, मग तिकडे जातो मी. या आपला तुम्ही कारभार सांभाळा, आम्हाला थोडं शिकवा कसं शिकवत. आता तू हे पाय, मी बनवीन, तुझ्यामध्ये तेवढी असेल थोडीशी तर तू घेऊन घेशील. ग्रास्पिंग कॅपॅसिटी असेल ना? हा चाल. अरे ये ना बाबू, घेणं जवळचं घेणं. आता हे होय जाडवाली कणिक होय. जाडवाली कणिक? हो, आपल्या गव्हाची. हा म्हणजे रवा बी नाही न कणिक बी नाही. ते घेतले मी नो साधारण एक वाटीभर. ठीक आहे, हे थोडंसं घेऊ आपण. आता सध्या आम्ही पिंक साल्ट वापरतो. तेल याला एकत्र करायचं. गहू मीठ हा बस. आणि असं वाटलं तर थोडंसं हळदगी टाकून द्यायची. टाकूनच दे थोडीशी इलोकशी. ठीक आहे, एवढी. आणि पाणी दे थोडंसं. हे थोडं टाकायचं. याचे मुटके बनले पाहिजे. हो म्हणजे हे असे दाबू. हां गोळा भात तुला मालूम नाही का? हां हे आता 5 मिनिटं ठेवू आपण. तुला काय आवडते खायला? मला एनिथिंग इन व्हेज. अरे मी पण शाकाहारी हाती आहो. मी स्वतः शाकाहारी हत्ती आहो म्हणतो मी. हो पण तरी का आवडते तसं? मला मसाले भात आवडते. मसाले भात. हां
भेल चिवडा असते ना हा, हा. असा तो भेटते ना बाजारात नाही भेटत हा हा का हा ते टाकते 5-5 रंगी वस्तू तर ते असा कच्चा चिवड्यामध्ये आवडते ते आवडते. अरे वा. आवडते म्हणजे ज्याच्यात मेहनत नाही लागत ना अशी डिश आवडते. अरे बोले. पाहुण्यांना तेच देत असतो. अच्छा. पहिले सब कापकूप करून चिवडा रेडी आले का बस मिक्स घ्या आणि जा. आता मला एक सांग की आता किती वर्ष झाले तुला हे करता करता काय हे कार्यक्रम? हे नाटक तर लहानपणीपासूनच करत आहो पण व्हिडिओ जे आहे ते लॉकडाऊन पासून लॉकडाऊन पासून. तर असा एखादा प्रसंग सांग की तो एकदम मनाला भावून गेला आणि तुला वाटलं की अरे यार खरंच यार आपण हे करतो लोकांना आवडते काहीतरी. तर असे तर खूप प्रसंग आहे म्हणजे खूप म्हणजे असे म्हणजे नागपूरमध्ये खास करून गाडी घेऊन निघाली तर ऑटोतून बाय करते तर पोट्टे हात दाखवते अरे ती गेली असे करते किंवा पिछाई करते. बाया खास करून आवर्जून बघतात तर मला खूप आनंद वाटते की ओळख ना पाळक आपण गाडीनं चाललो आणि त्या क्रॉस होऊन राहिल्या आणि ते अरे हाय तर खूप मजा येते. आणि एक वेळा असं झालं होतं की मी होती कुठे गांधीबाग साईडला होती आणि 2 व्हीलरवर होती तर इकडूनही 2 व्हीलर तिकडूनही 2 व्हीलर आणि छोटीशी गल्ली पूर्ण पॅक रस्ता. तेवढ्या पॅक रस्त्यात एका बाईनं नाही का चालती गाडी थांबवली थांब म्हणजे मला पाहिलं आणि तेही उतरली मलाही उतरायला लावलं आणि तिच्याजवळ तर मोबाईलही नव्हता आणि तिने फोटो काढला आणि मला पाठवायला लावलं. अरे देवा तुझ्या त्याच्यात फोटो काढला? अरे वा. अरे ताई मी फोटो माझ्याजवळ मोबाईल नाही आहे तर तुम्ही तुमच्याच मोबाईलला काढा मला पाठवता. माझा नंबरही घेतला मला फोटोही काढायला लावले आणि पाठवले. तर असे खूप चांगले प्रसंग प्रेम जे आहे विदर्भातल्या लोकांकडून मिळत राहते. आणि विदर्भाच्या बाहेर काय प्रतिक्रिया असतात? विदर्भाच्या बाहेरही मी बिलकुल एक्सपेक्ट करत नाही की मला कोणी ओळखतही असेल. तर एकाच दिवसाच्या शूट साठी मी पुण्याला गेली होती. त्याच्यात एक शूट होता सई तामनकर सोबत तर शूट झाला वापस येणार होती मी तर म्हटलं थोडंसं तिथे काही कोल्ड कॉफी वगैरे प्यावी तर FC रोडला मी उतरली आणि जे दुकान दिसलं तिथे धसल्याबरोबर 4-5 लोक आले. तू ते का व्हिडिओ तू ते का व्हिडिओ म्हटलं इथं कसं पुण्यात विदर्भातल्या लोकांना तुम्ही एवढी इज्जत देऊन राहिले वा. तर मला इतकं चांगलं वाटलं. मी म्हटलं यार लोक ओळखून राहिले पुण्याच्या म्हणजे नागपूरच्या बाहेर पण लोक ओळखतात एकदम अनएक्सपेक्टेड ठिकाणी. तर खूप छान वाटलं तेव्हा. आपण असंच असतं आपण आपलं काम करत जायचं आणि छान छान लोकांना काही देत जायचं तर ते आपल्याला हे होतंच. आता तू मला दे तू काय करते हे दही घे याच्यामध्ये दही घेऊ. दहीचा वापर मी रोज करते सर कशासाठी माहिती आहे फेस पॅक बनवायला. हो का? मी पहिलं बेसन घालतो. तेल घ्यायचं इलुकचं आणि आता हे आपले हे जे आयटम आहे याचे आपल्याला गोळे बनवायचे. अरे एक थाली घे रे बाबा थोडं पाणी. किचन मध्ये सगळं पुराण्या जमान्यात बस हा आपल्या मला लय आवडते पुराण्या वस्तू. हा माझ्या घरी येतो तुला सगळं जुनं सापडत. आता ह्याचे असे इलुकचे गोळे बनवायचे. हा बस एवढं इझी. हो थोडं कथ्या रंगावर याले परतून घ्यायचं तराचं नाही. अच्छा हां थोडंसं असं लालसर झालं पाहिजे. हे असे काढून ठेवायचे. त्याला थोडा रंग बदलला पाहिजे आणि थोडे असे क्रिस्पी झाले पाहिजे म्हणजे झाला कार्यक्रम आपला. अच्छा आणि ते एवढे आपण जे मोठे मोठे बनवले अंदरपर्यंत शिजले नाही ते चालते का? आबा असे नाही आता ते कढी बरोबर हे होईल ना. अच्छा शिजतील. हे बाय आता आपले गोरेगी झाले. आता पुन्हा गॅस जाळाचा. घे बाई धन्यवाद. थँक्यू. मस्त शो आहे तुमच्या शो मध्ये चहा भेटते मग नाही तर का जेवणही भेटत थोडा. एवढे कार्यक्रम पाहिले पण कोणत्या शो मध्ये को होस्टला चहा पेतानी नाही पाहिलं. मग पहा बरं चहा चांगला झाला. आता बा याच्यामध्ये मोहऱ्या हो मोहरी थोडं जिरं थोडं मेथी दाणे ठीक आहे. हे कढीपत्ता टाकून देतो आणि हे पाणी. आणि हे थोडा विष्णूजीचा हिंग. विष्णूजीचा हिंग? हो. तुम्ही हिंगही बनवता? मग नाही तर. आता हे पाणी उकरलं का आपण ह्याच्यामध्ये हे गोरे सुरू थोड्या हिरव्या मिरच्या आणि ह्याला थोडे चटपटीत बनवायचं असेल ना
मग तू फोडणीमध्ये लसूण टाकू शकते. अच्छा. हां हे अद्रक नाही, आता नाही टाकण्याचा. आता जर टाकलं तर कच्चं होते. हे अद्रक टाकायचं आणि मग हे गोळे सोडायचे ह्याच्यामध्ये. हां आता तू म्हणत होती मग पकतीन की नाही शिजतीन की नाही. हे अलगच दिसलं. हां लय मजा येते ह्याच्यामध्ये. थोडं मीठ घालायचं. तुमच्यासाठी स्वयंपाक काय आहे? पूजा आणि मजा. माझं म्हणणं असं असतं की कुठलंही काम करताना त्यात जर मजा येत नसेल, तुम्ही बिगार जर भरत असाल, पाट्या टाकत असाल, तर त्या कामाला काही मतलब नाही. बरोबर. आणि म्हणून आय एम हॅपी विथ माय लाईफ, माय वर्क, जे काय मी करतोय. मलाही कोणी जर विचारलं की तुझ्यासाठी व्हिडिओ बनवणं किंवा नाटक करणं काय आहे, तर मी पण माझंही उत्तर असंच असेल की माझ्यासाठी सुद्धा ते एक मेडिटेशन आहे. बरोबर. कारण का ते करताना मग मला कामाचा म्हणजे वेळेचा भान नाही राहत. मला असं वाटतं की एवढं डुबून जातो आपण की समजतच नाही की किती वाजले. एका पद्धतीच्या पूजेमध्ये, मेडिटेशन मध्ये विलीन होऊन जातो. तुला विषय कसे सुचतात? ते असेच सुचतात. अच्छा. जशा तुम्हाला तुम्हाला जशा रेसिपी सुचते तशा. मी नेहमी म्हणतो कवीला कविता जशी सुचते तशी मला रेसिपी सुचते, आणि मला रेसिपी सुचते तसे तुला तुझे व्हिडिओचे विषय सुचतात. क्या बात आहे. आता हे दही जे आहे हे यामध्ये टाकायचं. अच्छा. हां थोडीशी कोथिंबीर टाकतो. वा वा. हां आता थोडंसं ते दह्यासोबत शिजलं की मस्त मजा येऊन जाईल. हे एवढं पतलं राहील का? हां एवढंच पतलं राहील, तेव्हाच त्याची मजा येईल. याची जर कढी केली घट्ट घट्ट तर मग मजा नाही. मला एक सांग, तुला ठोंबरेबाई नाव कोण दिलं? ठोंबरेबाईचं नाव आहे हे मला प्रेक्षकांनीच दिलं सर. हो का? हा, मी माझ्या कला म्हणजे कॅरेक्टर मध्ये कधी कधी असं दाखवलं की दोन बायांचा संवाद, तर ते एकमेकीला हाक मारताना शिंदेबाई ठोंबरेबाई कुठं चालल्या असं सांगितलेलं आहे. पण ते बायांनीच रस्त्यावरही ठोंबरेबाई कोण काय कोण बोलून राहिला, बाया कुठे चालू होऊन जातात. आणि मग आता व्हिडिओ जे पहिले बनवले ते कोणी बनवले? मीच बनवले. आतापर्यंत सगळं जे आहे मीच बनवते आहे. लिखाण, शूट, एडिट सगळं सगळं सगळं. हो बघा, वन मॅन आर्मी सगळं ही स्वतः करते. आणि हिचा म्हणजे आपण हे घ्यायला पाहिजे काय की एक अनुभव घ्यायला पाहिजे की बाबा ही कशी एकटी असून सगळं मॅनेज करते. रिअली क्रेडिटेबल. आणि आपला पदार्थ पण तयार झालेला आहे. हे विचारत आहो का हे आरामात अर्धा डझन पाहुण्यांसाठी सफिशियंट आहे ना? आता खाणारे तुझ्यासारखे असतील, एका वेळी 3-3, 4-4 गोळे दाबतील. कमी खातो. हो का? म्हणून सुकडी साकडी दिसू राहिली म्हणजे. तरी पण अर्धा डझन पाहुण्यांसाठी इनफ आहे. आरामात. हो म्हणजे 2-2 गोळे मी खाल्ले ना, 10-12. आणि हा विदर्भाचा स्पेशल डिश आहे का? हो विदर्भाचा. म्हणजे नवीन सुनवाऱ्यांनो लक्ष द्या. तुमचे लग्न झाले असं नवीन आणि तुमच्या घरात जर अशी फरमाईश आली का काय येते हो तुले, हा विदर्भातून आणलं काहीतरी बनव तुझ्या, तर हा डिश तुम्ही नक्की बनवून करा त्यांना. अगदी कमी वेळेत अर्धा डझन लोक तर कशी खपते. कम्मे बम. आता ह्याले ना, आता तू तडकेबाज आहे. एक तडका द्यायचा विचार आहे म्हणजे लसणीचा तडका देऊन आले तडक्याचं भांडण आणलं. आता यामध्ये मोहरी फुटली का मग लसूण, हे लाल मिरची. बढिया ना. सगळं सर एकदम जपून ठेवलंय का? हा जपून जुनं आहे. हा सगळं जुनं आहे. पाहिजे ना तर. क्या बात है. कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. एक नंबर. हे एवढीशी हळदी टाकायची आणि त्याच्यावर हे तेल सोडायचं, मग पाहिजे रंग याचा. बस विषय संपला. आता वाढायला घेऊ आपण. रे टाटा गिटक लावा. काय मस्त दिसत आहे. हा बरं बाई, तू इथं आली ठोंबरीन बाई, मला लय छान वाटलं. मला मदत केली. एक आयटम आपण लोकांना दाखवला, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. पण तुले असं नाही जाऊ देणार. हे आमची हिंगाची डबी होय आणि हे एक मसाल्याची डबी देऊन राहिलो तुला. अरे वा. हा
तू स्वयंपाक बनवू नको बनवू, नाही बनवीन. मग याच्यामध्ये मसाले ठेव. हो. बग माझी आठवणी. बिलकुल. पाहत राहा मस्त रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ठोंबरीन बाईनले पाहिजे बा त्याच्या व्हिडिओमध्ये. हा पाहिजे ना. हो. चलो, थँक्यू सर, तुम्ही मला बोलवलं तुमच्या एवढ्या गाजलेल्या कार्यक्रममध्ये, मास्टर रेसिपीमध्ये. तर अशाच पद्धतीच्या रेसिप्या आमच्यासारख्या ज्यांना स्वयंपाकात काही येत नाही अशा लोकांसाठी टाकत जा. विदर्भात, खास विदर्भातल्या डिशेस आम्हाला अजून छान छान सांगा तुम्ही. आणि सरांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू. आणि तू बी बघ चालू ठेव तुझी वाली.